दुसऱ्या पाय गरीला ए बाया दुसऱ्या पाय गरीला रगतान ग भिजलाई गोंडा माझ्या मांगेरा बाबा नागातीर बाई भवरे लावला झेंडा लावला ग झेंडा ग बाई बाई लावला ग झेंडा लावला ग झेंडा ग बाई बाई लावला ग झेंडा लावला ग झेंडा ग बाई बाई लावला ग झेंडा। अहो महाराज काळूबाईच्या दुसऱ्या पायरीला आणले पण काळूबाला एखादी तिसरी पायरी जरी असेल तर मला दाखवा। पण त्यावेळेस पती त्या पत्नीला घेऊन काळूबाईचं दर्शन घेण्यासाठी काळूबाईच्या देवळासमोर चाललाय का? पाच घालोन प्रदक्षिणा पाच घालोन प्रदक्षिणा उभी रावळाच्या ग समोरी उभी रावळाच्या ग समोरी पुढं सेवाच संस्थान गदावंदी गौजी पाऱ्यावरी सेवाच संस्थान गदावंदी गौजी पाऱ्यावरी शिवाच संस्थान गदावंदी गौजी पाऱ्यावरी शिवाच संस्थान गदावंदी गौजी पाऱ्यावरी। की काळूबाईचे दर्शन घ्यायला जावा असं वाटतात दोन्ही साईडनी धावजी बाबा आणि गौजी बाबा पारेकरी पण धावजी बाबाला नारळ फोडलं आणि काळूबाईच्या देवळासमोर गेले काळूबाईचं दर्शन घेतलं पण माघारी तोंड फिरतात काळूबाईच्या समोर मला दिसले का? काळूबाईचा बाई डोंगर काळूबाईचा बाई डोंगर मला दिसतो काळा निळा मला दिसतो काळा निळा काळूबाईच्या समोर ग दोन बाया सळा दीप माळा सळा दीप माळा ग बाई बाई सळा दीप माळा सळा दीप माळा ग बाई बाई सळा दीप माळा सळा दीप माळा ग बाई बाई सळा दीप माळा। की काळूबाईच्या देवळासमोर दोन दीप माळा जाताना मला दिसल्या 5.25 रुपये घेतले त्या 5.25 रुपयाचं त्या दीपमाळीमध्ये जाळलं आणि काळूबाईच्या देवळाच्या बाजूलाच एक चाफ्याचं झाड आहे पण त्या चाफ्याच्या झाडावरती एक पंचनागिनी येते आणि त्या दीपमाळीचं दूध किंवा तेल काय असेल ते कधी पिऊन जाईल असं दिसत नाही पण त्यावेळेस बाई म्हणते काय काळूबाईच्या डोंगराला काळूबाईच्या डोंगराला साऱ्या करवंदाला बाई खोपा साऱ्या करवंदाला बाई खोपा काळूबाईच्या अंगावर ग पंचबाया नागिन काढी झोका काढे ते ग झोका ग पंचबाया नागिन काढी झोका काढी ते ग झोका ग पंचबाया नागिन काढी झोका काढी ते ग झोका ग पंचबाया नागिन काढी झोका। काळूबाईच्या अंगावरून पंचनागिन काढी ती झोका पण त्या काळूबाईची यात्रे करू काळूबाईची यात्रा पुशी पौर्णिमेला करायची आणि काळूबाईच्या दुसऱ्या दिवशी की सुळकवठाचे धावजी पाटील की कैक यात्रा करू असे म्हणतात की जसं काळूबाईचं दर्शन घेतलं तसं धावजी पाटला सुद्धा दर्शन घ्यायला जावा पण बाई म्हणती काय मला इथून बाई दिसतो मला इथून बाई दिसतो शिरुळा कावठ्याचा बाई खमील शिरुळा कावठ्याचा बाई खमील शिरुळा कावठ्याचा खंदील ग धावजी पाटलाचं मंदिर कावठ्याचा खंदील ग धावजी पाटलाचं मंदिर कावठ्याचा खंदील ग धावजी पाटलाचं मंदिर कावठ्याचा खंदील ग धावजी पाटलाचं मंदिर। इथून दिसतो शिरुळा कावठ्याचा खंदील धावजी पाटलाचं मंदिर पण पुढे करता बा
बाई ग वाट काळूबाईच्या बाई वाट दोन हात ग खंदीलात दोन हात ग खंदीलात काळूबाईची जात राग यात्राबाई साधे साऱ्या रात साधे सारा रात ग बाया बाया साधे साऱ्या रात चाले साऱ्या रात बाई बाई चाले साऱ्या रात चाले साऱ्या रात बाई बाई चाले साऱ्या रात की काळूबाईच्या यात्रेला जर जायचं म्हणलं तर मुंगीसारखा माणूस त्या रस्त्याने सुद्धा की काळूबाईच्या वाटेतून हात खंदीलात काळूबाईची यात्रा जत्रा चालती साऱ्यालात पण काळूबाई जर प्रवेश केला पण झाला कसा काळूबाईला बाई ग जाया काळूबाईला बाई ग जाया मला झाली ग थोडी रात मला झाली ग थोडी रात मांडाबाई काळूबाई ग सख्या बाया बहिणीचं नाता बहिणीचा नाता ग सख्या बाया बहिणीचं नाता बहिणीचा नाता सख्या बाया बहिणीचं नाता बहिणीचा नाता सख्या बाया बहिणीचं नाता ही मंडाबाई काळूबाई सख्या बहिणीचं नातं काळूबाईचा पै डोंगर काळूबाईचा तो डोंगर मला दिसतो हिरवागार मला दिसतो हिरवागार आई माझी काळूबाई वर बाया नांदे हवा सिर नांदे हवा सिर ग बाया बाया नांदे हवा सिर नांदे हवा सिरा गवर बाई नांदे हवा सिरा नांदे हवा सिरा गवर बाई नांदे हवा सिरा हिरवागार त्या झाडीने भरलेला डोंगर त्या काळूबाईचा आणि त्या झाडीमध्ये मांढऱ्याची काळूबाईचा बंगला पण बाई म्हणती काय काळूबाईला बाई ग जाया आज काळू ग बाईला जाया मला कुणाची बाई ग भीती मला कुणाची बाई भीती आई माझी काळूबाई ग माझ्या बाया संगतीला होती आई काळूबाई ग माझ्या बाया संगतीला होती साऱ्या बाई ग बाया माझ्या संगतीला होती संगतीला होती ग माझ्या बाया संगतीला होती संगतीला होती ग बाई माझ्या संगतीला